कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला माहिती आहे की तुझ्या बायकोनेच केकेला जेलमध्ये पाठवलंय आणि त्यासाठी मी तिला किती थँकफुल आहे हे तुला सांगू नाही शकत। इनफॅक्ट तू असं समज की अश्विनीला बिझनेस देऊन मी कुठल्या ना कुठल्या प्रकारे तिचे उपकार फेडते आणि तू समोर आल्यावर माझ्या सगळ्या मेमरीज जाग्या झाल्या। अश्विनी आणि तुला एकत्र खुश बघून त्रास झाला मला, आय अग्री। पण मी विचार केला की ॲटलिस्ट मी नाही पण किमान तू तरी एक चांगलं आयुष्य जगतोयस, तू तरी सुखी आहेस, खुश आहेस। आणि हे सगळं बघून मी खरंच खूप खुश होते। इतके चांगले विचार तुझ्या मनात होते आमच्याबद्दल, पण हे सगळं लपवलंस का? पहिल्याच दिवशी का नाही सांगितलं तू केकेची बायको आहेस? श्रेयस, तुला आत्ता हे सगळं कळतंय तर तू असा रिॲक्ट करतोयस, तेव्हा तुला कळलं असतं तेव्हाही तू असंच रिॲक्ट केलं असतंस। आणि केकेने तुझ्या बरोबर काय केलंय हे सगळं माहित असताना जेव्हा तू माझ्या आयुष्यात परत येतोस तेव्हा मी केकेची बायको आहे हे तुला सांगून मला तुला गमवायचं नव्हतं, मला ती रिस्कच घ्यायची नव्हती। तुला खरंच वाटतं मी या सगळ्यावर विश्वास ठेवा? तुला विश्वास ठेवायचा आहे तर ठेव, तुला पटलं तर ठीक, नाही तर मला तर हरायची सवयच आहे। अरे आयुष्यात पहिल्यांदा हरले जेव्हा तू माझ्या आयुष्यातनं निघून गेलास, दुसऱ्यांदा हरले जेव्हा माझं केके बरोबर लग्न झालं। आम्ही फक्त नावाचे नवरा बायको होत रे, आमच्यात काही कनेक्शन नाही, बरोबरी तर आमची होऊच शकत नाही। तू पण ना, हा माणूस तुला टाचेखाली ठेवतो तू म्हणतेस, तुझा तिरस्कार करतो आणि तुला इतका मोठा बिझनेस उघडून दिला त्याने, कारण त्याला त्याचा काळा पैसा वाईट करायचा। आणि बायको सारखी मूर्ख व्यक्ती जर बिझनेस मध्ये एंगेज राहत असेल तर एखादा नवरा बिझनेस काय अख्खा एम्पायर उभं करून देईल तिच्यासाठी। तुझी स्टोरी ऐकून मला कळत नाही तुला सिंपती देऊ का स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेऊ। दॅट यू डिसाइड। पण हे सगळं बोलल्यावर एक गोष्ट मला जाणवली की आपल्या दोघात एक गोष्ट कॉमन आहे, म्हणजे आपल्या दोघांची इच्छा आहे की केकेला फाशी व्हावी। तू माझ्याशी बोल किंवा बोलू नकोस, पण जेव्हा केव्हा केकेला फाशी होईल, शिक्षा होईल ना, तेव्हा फक्त एकदा भेटून सेलिब्रेट कर माझ्या बरोबर। तिला तुझा नवरा आहे, तू काय बोलतेस तू? ते समाजासाठी, लोकांसाठी। पण केके सारखा गँगस्टर हा बायकोसाठी सुद्धा गँगस्टरच निघाला। तो केके जेल मध्ये जाऊन सुद्धा मला मोकळा श्वास घेऊ देत नाहीये, तो भाल्यासारखा नजर ठेवून असतो माझ्यावर। श्रेयस, मला वाटलं तू तरी आपली मैत्री टिकवशील। मला आयुष्यात कोणी नाहीये रे, खूप एकटी आहे मी। तुला आणि अश्विनीला मी खूप चांगले मित्र म्हणून एक्सेप्ट करायला तयार आहे। अश्विनीला बिझनेस मध्ये प्रगती करताना बघून फार आनंद होतोय मला। लेट मी हेल्प हर। हे बघ, केकेमुळे जे नुकसान झालंय ते मी भरून तर नाही काढू शकत, पण त्याची परतफेड करायची एक संधी तर दे मला, प्लीज, आय रिक्वेस्ट यू। अवघड आहे मीरा, तुझ्यावर विश्वास ठेवणं अवघड आहे माझ्यासाठी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।